नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ॲडमिन निनाद हे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपण 31 मार्च पूर्वी प्रत्येक शासकीय राज्य शासकीय कर्मचाऱ्याला आपल्याला NPS मध्येच राहायचंय की आपल्याला युनिफाईड पेन्शन स्कीम घ्यायची आहे की आपल्याला फायनली UPS किंवा GPS जी आपली गव्हर्नमेंट पेन्शन स्कीम आहे ज्याला रिवाइज NPS घ्यायची आहे, असे हे 3 विकल्प द्यायचे आहेत. आणि जे शासकीय कर्मचारी स्पेसिफिकली राज्य शासकीय कर्मचारी हा विकल्प देणार नाहीत त्यांच्याकरिता बाय डिफॉल्ट NPS चालू राहणार आहे. बाय डिफॉल्ट NPS चालू राहण्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की आपल्याला OPS ओल्ड पेन्शन स्कीमसाठी जर भविष्यात मागणी करायची असेल तर आपण OPSचा फायदा देखील ह्या ठिकाणी प्राप्त करून घेऊ शकतो. आपण बाय डिफॉल्टच्या स्कीममध्ये आहोत तर आम्हाला जुनी पेन्शन स्कीम द्यावी अशी आपण नम्र विनंती मेहरबान शासनाला शासकीय यंत्रणेला जरूर करू शकतो. डिस्क्रिप्शनमध्ये आपल्याला जे व्हिडिओ दिलेले आहेत, व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत, त्यामध्ये NPS, UPS की GPS याबद्दलचा कंपॅरिझन चार्ट, NPS, UPS किंवा GPS याबद्दलची एक्सेल शीट, त्याच पद्धतीने NPS मध्ये आपला बॅलन्स कसा चेक करायचा, युनिफाईड पेन्शन स्कीमबद्दलची इत्यंभूत माहिती आणि GPS बद्दलचा माननीय एकनाथ शिंदे सरकारने त्यांच्या सरकारच्या कालावधीमध्ये जो गव्हर्नमेंट पेन्शन स्कीम किंवा रिवाइज NPS बद्दलचा जो शासन निर्णय प्रस्तुत केला होता त्याबद्दलची व्हिडिओ लिंक माझ्या कमेंट बॉक्समध्ये मी दिलेली आहे, सोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्याचा सारासार अभ्यास करून आपल्याला कोणती पेन्शन स्कीम फायदेमंद आहे त्याबद्दलचा अंदाज येणारच आहे. तरी देखील सर्वांनी कमेंटमध्ये जे प्रश्न विचारले तसेच असंख्य फोन मला या निमित्ताने आले, तर या सर्व बांधवांकरिता NPS बांधवांकरिता आपल्याला वन लाइनर आन्सर्स की NPS का चांगली आहे, UPS GPS का चांगली आहे, हे वन लाइनर एका छोट्या व्हिडिओमधून मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ह्या कन्क्लुजनचा, ह्या तात्पर्याचा विचार करून आपल्याला कोणती स्कीम चांगली आहे याबद्दलचा निर्णय आपण घेऊ शकता. सर्वप्रथम या 5 पॉईंट्समध्ये, जर शासकीय किंवा निमशासकीय नोकरीमध्ये जर पती आणि पत्नी दोघेही जर सेवेत असतील तर ज्याचं वेतन कमी आहे त्याने RNPS मध्ये राहावं किंवा UPS मध्ये राहावं, व ज्याचं वेतन जास्त आहे त्याने NPS मध्ये राहावं. कारण ज्याचं वेतन कमी आहे त्याला बेसिकच्या 50% पेन्शन बसणारच आहे आणि ज्याचं वेतन जास्त आहे, पती पत्नीमध्ये ज्याचं वेतन जास्त आहे त्याला मोठ्या प्रमाणात लमसम अमाऊंट हातामध्ये मिळणार आहे. त्याचा ते पुढील उद्योगासाठी, गुंतवणुकीसाठी, घर बांधण्यासाठी, लग्न करण्यासाठी जरूर उपयोग करून घेऊ शकतात. सो पती पत्नी एकत्रीकरणच्या योजनेमध्ये, म्हणजे ते पती पत्नी एकत्रीकरण आहे, एकत्र आहेत, त्यांना ज्यांचं वेतन कमी आहे त्याने RNPS मध्ये किंवा UPS मध्ये राहावं आणि ज्याचं वेतन जास्त आहे त्याने NPS मध्ये राहावं. जर कर्मचारी नियत वयोमानानुसार निवृत्त होत असेल आणि त्याचं शेवटचं निवृत्ती वेतन जर 60,000 असेल तर NPS ची अंदाजे 30 लाख रुपये रक्कम शासन जप्त करेल आणि त्याला 30,000 रुपये पेन्शन बसेल. म्हणजे ज्याचं शेवटचं मूळ वेतन 60,000 रुपये आहे त्याची जी जमापुंजी आहे 30 लाख रुपये ती जप्त होईल. NPS मध्ये नव्हे तर रिवाइज NPS आणि UPS मध्ये. आपण UPS आणि GPS रिवाइज NPSचा या ठिकाणी विचार करतोय. जर 60,000 रुपये त्याचं शेवटचं बेसिक असेल तर त्याच्या निम्मी म्हणजे साधारण 30,000 रुपयावरती आपल्याला पेन्शन बसत असते. तर त्याचे अंदाजे 30 लाख रुपये NPS खात्यामध्ये जमा होतील, परंतु आपण रिवाइज NPS किंवा UPS ही पेन्शन स्कीम घेत असल्यामुळे ते पैसे जप्त होतील आणि उरलेल्या 30,000वरती महागाई भत्ता आढळून आपल्याला पेन्शन मिळणार आहे. एक विचार असा करा की NPS मध्ये जी 40% रक्कम हातामध्ये येणार आहे ती अंदाजे 7,000 रुपये असेल आणि 60% जी 18 लाख रुपये जमा होणार आहे त्याच्यावरती जर आपण गुंतवणूक केली तर 12,000 रुपये ती होईल. म्हणजे 7,000 रुपये अधिक 12,000 रुपये असे टोटल 19,000 रुपये होतील आणि दरमहा 19,000 पेन्शन आपल्याला बसेल. याचा अर्थ मग असं जे 30,000 होते UPS किंवा GPS मधले, त्याच्यातून आत्ताचे NPS मधले जे 19,000 रुपये आहेत ते जर वजा केले तर 11,000चा फरक शिल्लक राहतो. आणि हा 11,000चा फरक मिळण्यासाठी आपल्याला 30 लाख रुपयावरती पाणी सोडावं लागतं. त्यामुळे हे कुठलं गणित आहे, म्हणजे आपण NPS मध्ये जे 30 लाख रुपये हातामध्ये मिळणार होते ते सोडून देणार आहोत आणि GPS किंवा UPS ही पेन्शन स्कीम घेणार आहोत. का तर 30,000 रुपये पेन्शन मिळण्यासाठी. मात्र NPS मध्ये 19,000 पेन्शन बसणार आहे जर सगळीच्या सगळी रक्कम आपण गुंतवली तर. त्यामुळे हे जे NPS चे 30 लाख रुपये आहेत त्याच्यावर आपण पाणी का सोडायचं, हाच विचार करून आपल्याला NPS ही स्कीम चांगली राहणार आहे.
ज्यांच्याकडे शेती किंवा काही बाहेरील मार्गाने ज्यांच्याकडे उत्पन्न येते त्यांनी NPS मध्येच राहावे, कारण NPS मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लमसम अमाऊंट मिळते. एक गठ्ठा, एक हाती रक्कम खूप मोठ्या प्रमाणात मिळते. त्यामुळे ज्यांना अदर सोर्सेसद्वारे पैसे मिळत आहेत त्यांनी NPS मध्येच राहावे. आणि ज्यांना शेअर मार्केट, म्युच्युअल फंड किंवा हे जे शेअर मार्केटमधले चढ उतार आहेत, बाजारामधले अप्स डाऊन्स आहेत, त्याच्याबद्दलची माहिती आहे, त्यांनी NPS मध्ये जरूर राहावं. कारण NPS मध्ये आपल्याला फंड मॅनेजर चेंज करायचा ऑप्शन आहे. बाय डिफॉल्ट 33% SBI, 33% UTI आणि 34% LIC असं बायफर्केशन आपल्या पेन्शन फंड्सचं झालेलं आहे. बेसिक प्लस DAच्या 14% रक्कम शासन ते NPS फंडमध्ये टाकते. बेसिक प्लस DAच्या 10% रक्कम आपण ते NPS फंडमध्ये टाकतोय. अशी जी ॲक्युम्युलेट होणारी रक्कम आहे ती जर 100 रुपये पकडली, त्याच्यातले 33 SBIचे आहेत, 33 UTIचे आहेत आणि 34 LICचे आहेत. अशा SBI, LIC आणि UTI ह्या 3 पेन्शन फंड्समध्ये ती रक्कम जमा होत असते. त्यामुळे त्याच्यामधला जर पेन्शन फंड आपण जर चेंज केला आणि LICच्या जागी आपण HDFC घेतला, थोडीशी रिस्क आपण घेतली तर आपल्याला जास्त रिटर्न्स मिळू शकतात. त्यामुळे हे पेन्शन फंड चेंज करायची स्कीम कर्मचाऱ्यांना आहे. त्यामुळे स्वतःच्या रिस्कनुसार आपण आपली गुंतवणूक कुठल्या पेन्शन फंड मॅनेजरकडे आपल्याला दायित्व करायचं आहे, आपल्याला वर्ग करायचे आहे, ते आपण निवडू शकतो आणि त्यातून चांगले रिटर्न्स आपल्याला मिळू शकतात. सो ज्याला ह्याबद्दलची माहिती आहे त्याने NPS मध्ये जरूर राहावं. सेवानिवृत्त होताना ज्यांची NPS मधली रक्कम 1 कोटीच्या वर आहे त्यांनी NPS मध्ये जरूर राहावं. साधारणपणे गट ब आणि गट क ह्या कर्मचाऱ्यांची जर 25 वर्षाच्या किंवा 20 वर्षाच्या दरम्यान सेवा असेल त्यांचे 1 कोटी रुपये जरूर जमा होतात. त्यामुळे त्यांनी आपल्याला जी भविष्यातील गुंतवणुकीचा विचार करून कुठली पेन्शन स्कीम हवी असेल तर त्यांच्यासाठी NPS आहे. त्यामुळे UPS आणि GPS कुणासाठी आहे हा 6वा मुद्दा आपण बघतोय. तर ज्यांना बाजारातील चढउताराबद्दल जास्त माहिती नाही किंवा ज्यांना एक फिक्स रक्कम रिटायरमेंटला मिळणार आहे किंवा त्यांना अपेक्षा आहे किंवा एवढी 50% पेन्शन आपल्याला बसली पाहिजे, तर आपलं जसं लाईफ आहे तसंच आपण कंटिन्यू करू शकू अशी ज्यांना खात्री वाटते त्यांच्याकरिता 100% UPS किंवा GPS हे दोन्ही ऑप्शन्स चांगले आहेत. ज्यांना एक निवांत सुशेगात, कोकणी शब्द माझा, सुशेगात आयुष्य जगायचं आहे त्यांच्याकरिता UPS आणि GPS या 2 स्कीम्स अत्यंत चांगल्या आहेत. त्यामुळे ह्या 6 मुद्द्यांच्या माध्यमातून आपण प्रत्येक राज्य शासकीय कर्मचाऱ्याने कुठला पर्याय निवडावा हे ज्याच्या त्याच्या पोर्टफोलिओनुसार ठरवायचं आहे. ज्याला लमसम अमाऊंट मोठ्या प्रमाणात पाहिजे, ज्याला काहीतरी काम, उद्योग साकारायचा आहे त्यांनी NPS हा पर्याय निवडावा. किंवा ज्यांना आपलं एक निवांत आयुष्य जगायचं आहे, शेवटच्या वेतनाला ज्यांचं आयुष्य जसं होतं तसंच त्यांना रिटायरमेंट नंतरही कंटिन्यू करायचं आहे, जगायचं आहे, कुठले विशेष खर्च त्यांना नाही आहेत, तर त्यांनी GPS आणि UPSचा विचार करावा. आपण सर्वांनी हा व्हिडिओ पाहिला. डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक्सना जरूर क्लिक करा आणि स्वतः अंदाज घ्या. स्वतः एक्सेल शीटमध्ये आपलं बेसिक पे ॲड करा. स्वतः तो NPS, GPS, UPSचा कंपॅरिझन तक्ता पाहून घ्या. UPS नक्की कोणती स्कीम आहे त्याचा GR पाहून घ्या. GPS म्हणजे रिवाइज NPS स्कीम कुठली आहे त्याचा शासन निर्णय पाहून घ्या आणि स्वतः निर्णय घ्या. आणि माझे हे जे कन्क्लुजन्स आहेत, तात्पर्य आहेत, त्याचा तुम्हाला एक सहाय्यभूत म्हणून उपयोग करून घ्या आणि स्वतःचा निर्णय खूप ठामपणे घ्या, आनंदाने घ्या. आपल्याला खूप खूप शुभेच्छा या निर्णयासाठी. आणि या व्हिडिओला जरूर जास्तीत जास्त शेअर करा आणि ॲडमिन निनाद चॅनलला सबस्क्राईब करा. आपला आभारी.